कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक म्हणजे सर्व पक्षांसाठी येणाऱ्या मुंबई आणि ठाणे महापालिकेच्या निवडणुकीपूर्वीचा सराव सामना आहे। सर्वच पक्षाचे नेते सध्या कल्याण डोंबिवलीत ठाण मांडून बसलेत। आपणच कल्याण डोंबिवलीचा कसा विकास करू शकतो हे मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी मनसे नाशिक शहराच्या विकासाचा दाखला देतेय, तर राष्ट्रवादी काँग्रेस नवी मुंबईच्या विकासाचा। अशात शिवसेनेकडे भावनिक मुद्द्यांशिवाय दुसरं काहीच नसल्याचं सांगत दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे। जिकडे तुमची सत्ता असते तिथे आम्ही कधी कारण देण्याचा प्रयत्न केला नाही। उदाहरणार्थ नाशिकमध्ये आमची सत्ता आहे, 3.5 वर्ष फक्त झाली। 3.5 वर्षामध्ये नाशिकचा कायापालट जवळपास झालेला आहे आणि उरलेली जी कामं आहेत ती पुढच्या वर्षभरामध्ये दिसायला लागतील, इतक्या मोठ्या प्रमाणावर नाशिकमध्ये बदल झाला आहे। तर स्वाभाविक आहे की जिकडे सत्ता असते तिकडे मनसे काय करू शकते हे या निमित्ताने आम्ही दाखवलेलं आहे। ज्या कल्याण डोंबिवलीच्या जनतेनं युतीच्या शासनाला इकडे साधारण 20 वर्षापैकी 17.5 वर्ष दिलेले आहेत। 17.5 वर्षात या कल्याण डोंबिवलीचं मातेरं करून टाकलेलं आहे। ढोंगीपणा आणि खोटेपणा शिवसेना बीजेपीने या ठिकाणी करून दाखवलेला आहे। मनसे आणि राष्ट्रवादीनं केलेले आरोप फेटाळत नाशिकचा झालेला विकास हा मनसेनं केला नसून कुंभमेळ्यामुळे झालाय, तर नवी मुंबईचा विकास सिडकोमुळे झाल्याचा दावा शिवसेनेनं केलाय। त्यामुळे मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आश्वासनांची डाळ इथे शिजणार नसल्याचा टोला शिवसेनेनं लगावलाय। नवी मुंबईचं उदाहरण, मुळात नवी मुंबई ही डेव्हलप महानगरपालिकेने नाही केली, ही प्लॅन सिटी आहे। सिडको आणि इतर च्या माध्यमातून नवी मुंबई डेव्हलप झालेली आहे। आणि नाशिकचं बोलाल तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कुंभमेळ्याकरता आलेला निधी, यातून सर्व नाशिक डेव्हलप झालेलं आहे। निवडणूक जसजशी जवळ येते तशी प्रचार सभा आणि आरोप प्रत्यारोपांमध्ये सर्वच पक्ष अधिक मशगूल होताना दिसत आहेत। मात्र यात कल्याण डोंबिवलीकरांचे खरे प्रश्न बाजूलाच राहत आहेत हे मात्र नक्की। कपिल राऊत, झी मीडिया, डोंबिवली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।